मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या 4 नोव्हेंबरच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आनंदी म्हणत असते, सर कुठे हरवलात? यावरती सार्थक म्हणतो, तुमच्यात हरवलो. याच्यावरती आनंदी म्हणते, काय काय? आता मात्र सार्थक सावरतो आणि म्हणतो, नाही म्हणजे तुमच्यात कोजागिरीला हे असे पांढरे कपडे घालतात का? आनंदी म्हणते, सर आमच्यात तुमच्यात मी काही परग्रहावरून आले का? सगळ्यांच्यात कोजागिरीला पांढरे कपडे घालतात. याच्यावरती सार्थक म्हणतो, सांगा ना अजून मला कोजागिरीबद्दल चांगली माहिती सांगा, तुमच्याकडून ऐकायला खूप आवडतं. यावरती आता इकडे आनंदी सांगते, कोजागिरी पौर्णिमेला दुधामध्ये चंद्र बघून ते दूध प्यायलं जातं, म्हणजेच चंद्रासारखा नितळ निर्मळ सगळ्यांना मन मिळावं यासाठी. याच्यावरती सार्थक म्हणतो, पण हा तर त्या चंद्रावरती अन्यायच आहे. आनंदी म्हणते, काय? याच्यावरती सार्थक म्हणतो, तुम्ही तर चंद्रापेक्षा पण खूप सुंदर दिसत आहात, मग आकाशातला चंद्र कोण पाहणार? असं म्हणत आता सार्थक आनंदीला अगदी फ्लर्ट करायला लागतो. आनंदी म्हणते, सर आज मी तुमच्यावरती चिडणार नाही आहे म्हणून तुम्ही काहीही बोलू नका बरं. चला आटपा लवकर. आणि आज सगळ्यांनीच पांढरे कपडे घातले, तर आज तुम्ही सुद्धा पांढरा ड्रेस घालाल का? सार्थक म्हणतो, हो घालीन की, चंद्रासाठी, या चंद्रासाठी मी पांढरा ड्रेस घालेन. असं म्हणत सार्थक आता पांढरा ड्रेस घालण्यासाठी तयार होतो आणि आनंदी खाली जाते. सार्थक वॉर्डरोब उघडतो आणि त्यातला पांढरा कुर्ता काढतो आणि माझ्या चंद्रासाठी मी हा पांढरा कुर्ता घालेन असं म्हणतो. आता सार्थकला खूप एक्साइटमेंट असते आनंदीसोबतची पहिली कोजागिरी पौर्णिमा सेलिब्रेट करण्यासाठी, आणि तो आनंदीच्या विचारामध्येच हरवलेला असतो. तोपर्यंत खाली सगळ्यांची कोजागिरी पौर्णिमेची तयारी झालेली असते. इकडे सुधा सांगत असते, अक्कू झाली ना सगळी तयारी? आकांक्षा म्हणते, आई मी कशी दिसते? सुधा म्हणते, हो ग बाई हो, खूप छान दिसतेस. तितक्यात तिथे वृंदा येते. वृंदा म्हणते, बघ छान दिसतेस खरी, पण ना तूच तरी सुधाला किमान जावई स्वतः आणण्याचा अधिकार दे, त्या सार्थकसारखं करू नकोस. यावरती आकांक्षा म्हणते, काकू काय बोलतेस तू? सुधा म्हणते, आमचं बोलणं तुम्हा मुलांना लागतं खरं. अगं पण ज्या वेळेला आईवडिलांची अवस्था विचित्र होते ना, मुलं असं चुकीचं वागतात तेव्हा काय वाटतं हे आम्हालाच माहिती. असं म्हणत असताना आनंदीचे आईवडील तिकडे येतात आणि वृंदा त्यांचं खोटं खोटं स्वागत करते. आलात तुम्ही? या या या, तुमचीच वाट पाहत होतो आम्ही. असं म्हणत वृंदा आणि शलाका यांचे कपटी प्लॅन आता वर्कआउट करण्यासाठी दोघीजणी तयार असतात. तोपर्यंत सार्थक खाली येतो आणि आई बाबा आलात तुम्ही? या या. याच्यावरती आनंदीसुद्धा येते आणि आता म्हणते बाबा, आणि ती बाबांना बिलगून तिच्या डोळ्यात पाणी येतं. आता सार्थकला सुद्धा थोडंसं वाईट वाटतं. त्यावरती इकडे वृंदा सांगत असते, शलाका प्लॅन नीट लक्षात आहे ना? शलाका म्हणते, आई तू काळजी करू नकोस, बरोबर आपण प्लॅन वर्कआउट करायचा आहे. इकडे सुधा मात्र गप्प असते. तोपर्यंत आता सार्थक मालती आणि अण्णा या दोघांच्या पाया पडतो. तोपर्यंत इकडे शकूसुद्धा आलेली असते. आता मात्र सगळेजण कोजागिरी साजरी करायला एक्साइट असतात आणि आता अण्णा सार्थकला गिफ्ट देतात. तोपर्यंत सुधा मात्र चेहरा पाडून बसलेली असते आणि आता अण्णा म्हणतात, चला चला सगळ्यांनी चंद्र बाहेर बघायला चला. आणि सार्थक बाहेर जातो, अण्णासुद्धा बाहेर येतात. त्यावेळेला वृंदा म्हणते, चला चला सगळ्यांनी छानपैकी एन्जॉय करूया. तोपर्यंत आनंदीच्या रूममध्ये आता अण्णा आणि मालती हे दोघंजणं तिच्याशी बोलायला जातात आणि वृंदाचा प्लॅन अचूक चाललेला असतो. सार्थक बाहेर येतो, पाहतो तर काय, रेश्मा दुधाची तयारी करत असते. सार्थक म्हणतो, रेश्मा अगं तू आलीस सुद्धा आणि आल्या आल्या कामाला पण लागलीस? रेश्मा म्हणते, हो तर मग येऊन नुसतं बसून तरी काय करायचं? सार्थक म्हणतो, रेश्मा थँक्यू, म्हणजे तू इतकं सगळं माझ्यासाठी करतेस ना, तुझे किती आभार मानावे तेवढे कमीच आहेत. रेश्मा म्हणते, आभार काय त्याच्यामध्ये? तितक्यात तिथे बेणारे येतात आणि म्हणतात, काय रेश्मा मॅडम ढवळाढवळीचं काम अगदी अचूक जमतंय तुम्हाला. असं म्हणत ते आता रेश्माला टोमणा मारतात. रेश्मा विचार करते, ये आनंदी ये, आता कधीतरी तुला या घरातून जावंच लागणार आहे आणि त्याच वेळेला सार्थक माझा होणार आहे. इकडे शलाकाने घाणेरडा प्लॅन केलेला असतो, तो म्हणजे आनंदीच्या आईच्या पर्समध्ये आता आपण हार टाकायचा आपला आणि आळ तिच्यावरती घ्यायचा. पण मूर्ख शलाकाला माहिती नसतं की तिचाच डाव तिच्यावरतीच उलटणार असतो. इकडे अण्णा सांगत असतात, आनंदी तुझ्या मिशनचं काय झालं बरं? आनंदी म्हणते, अण्णा कसलं मिशन? यावरती अण्णा म्हणतात, अगं असं काय करतेस, तुला सार्थक सरांची आई आणि त्यांच्यामध्ये समेट घडवायची आहे ना. आणि हे सगळं चालू असताना शलाका तो हार आता मालतीच्या पर्समध्ये टाकून पर्स गुपचूप ठेवून देते. अण्णा म्हणतात, हे बघ बाळा, या दोघांच्यामध्ये दुरावा आलाय, तो सगळा छानपैकी आता तूच निवळून आणशील. यावरती मालती म्हणते, हे बघ आणि सासरे तुला लवकरात लवकर रुळायचं आहे. इकडे तुला इतकं चांगलं सासर मिळाले, नाहीतर तुझं आधीचं सासर आठव बरं. अण्णा म्हणतात, मालती
का बरं तू जुन्या आठवणी काढत बसलेली आहेस? काय गरज आहे या आठवणी काढायची? यावरती मालती म्हणते, नाही हो, मी आपलं सांगते आहे. मग अण्णा आणि आता आनंदी, मालती सगळेच खाली येतात आणि कोजागिरीची सेलिब्रेशन करण्यासाठी निघतात. शलाका म्हणते, या या, सगळेच जण बाहेर तुमची वाट पाहत आहेत, चला बरं. असं म्हणत त्या दोघांना घेऊन आता शलाका बाहेर येते. मालतीची पर्स खांद्याला अडकवते आणि बाहेर पडते. शलाका विचार करते, चला अर्ध काम तर झालंय, अर्धा ड्रामा बाहेर सुरू करायचा आहे. मग मालती, आनंदी आणि आता अण्णा सगळेच बाहेर येतात आणि इकडे रेश्माला दूध करताना पाहून अण्णा तिच्या जवळ जातात आणि म्हणतात, रेश्मा मॅडम, अहो तुम्ही का बरं काम करताय? रेश्मा म्हणते, काय झालं, तुम्ही आलात का? बरं झालं हां, म्हणजे सार्थक आणि आनंदीला खूप खूप आनंद होणार आहे. असं म्हणत रेश्मा खोटं खोटं अण्णांसोबत बोलत असते, जे मालतीला बिलकुल आवडत नसतं. मालती म्हणते, हो, यांना हे चांगलंच जमतं. असं म्हणत मालतीसुद्धा रेश्माला चांगलाच टोमणा मारते. तितक्यात तिथे आता इकडे आदर्श पण येतो. त्यावेळेला मालती म्हणत असते, अगं आनंदी, तू का नाही का कामं करत? म्हणजे त्या रेश्मा मॅडम कामं करतायत, इतर सगळेजण कामं करतायत, तू दूध देण्याचं तरी काम कर की. आता आनंदी काय सांगणार की या घरामध्ये तिला काम करायला बंदी आहे म्हणून. तितक्यात बाजू सावरण्यासाठी आदर्श येतो आणि आदर्श म्हणतो, काकू, त्याचं कसं आहे ना, आमच्या घरामध्ये नवीन सुनेला बिलकुल काम करून देत नाहीत हं. असं म्हणत सार्थक आता इकडे नसताना आदर्श बाजू सावरून घेतो. त्यावेळेला मालती म्हणते, नाही, पण आत्ता नाही, पण कधीतरी काम करावं लागणारच आहे ना. सार्थक म्हणतो, असू दे ना, आता सध्या नवीन नवरीला आराम करू दे. सगळेजण छानपैकी कोजागिरीचं सेलिब्रेशन करत असताना बेणारे म्हणतात, काय हे अगदी शांतपणे चाललंय सगळं, गाण्यांच्या भेंड्या खेळूया का? शकू म्हणते, नाही नाही, गाण्यांच्या भेंड्या काय नको, मस्तपैकी गाणं लावा आणि आपण डान्स करूया की. असं म्हणत शकू आता गाणं लावून डान्स करायला सांगते आणि शकू म्हणते, सगळ्यात पहिले आनंदी मॅडम आणि सार्थक सर डान्स करणार. सुंदर गाणं लावलं जातं, सगळेजण छानपैकी डान्स करायला लागतात. आता मात्र इकडे सुधा पण खूप खुश असते. सगळेच जण डान्स करत असतात आणि आता एन्जॉयमेंट खूप फुल ऑन असते. पण वृंदा विचार करते, चला आता लवकरात लवकर बॉम्ब फोडायचा आहे आणि ती शलाकाला घेऊन येते आणि म्हणते, शलाका, केलंच का काम अचूक? शलाका म्हणते, हो, मी त्या आनंदीच्या आईच्या पर्समध्ये आता माझा हार टाकलाय आणि बाहेर जाऊन ड्रामा सुरू करते. वृंदा म्हणते, बघ आता, हिला न जरा अक्कल नाही आहे, म्हणजे तिच्या मुलीला आपण सून म्हणून स्वीकारलं नाही तरीसुद्धा पुढे 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 करत ती इकडे येतेच खरी. मला तर हे अजिबात आवडत नाही आहे. त्याचमुळे तिला आता धडा शिकवायला हेच करायला लागणार आहे आपल्याला. असं म्हणत वृंदा आता आपला प्लॅन बरोबर वर्कआउट करण्याचा प्रयत्न करत असते. तोपर्यंत शलाका म्हणते, काळजी करू नकोस, आता बघ एकदम धमाका होणार. इकडे सगळेच जण डान्स करत असतात. मग आनंदी आणि सार्थक या दोघांना शलाकाने आणि आता आकांक्षाने डान्ससाठी पाठवलेलं असतं. दोघं जण एकमेकांमध्ये आता हरवतात. आनंदीच्या केसाची बट आता सार्थक बाजूला करतो आणि आनंदीला आपल्या जवळ घेऊन डान्स करायला लागतो. आनंदी थोडीशी ऑकवर्ड होते, पण इकडे सुधाला मात्र खूप राग येत असतो. सार्थक आणि आनंदी यांचा डान्स झाल्यावरती सगळेजण जोरदार टाळ्या वाजवून त्या दोघांचं आता छानपैकी अभिनंदन करत असतात. दोघंही जणांचा डान्स झाल्यावरती आता मात्र इकडे सगळ्यांची कोजागिरी सेलिब्रेशन चालू होतं आणि दोघं जण एकमेकाच्या हरवून गेलेले बघून रेश्मा मात्र खूप चिडलेली असते. तिचा रागाचा पारा चढलेला असतो. आत्तापर्यंत शांतपणे नाटक करणारी रेश्मा एकदम हायपर झालेली असते आणि दुसरा ड्रामा सुरू होतो. शलाका सगळ्यांना सांगत असते, माझा हार गायब झालेला आहे, माझा हार कोणीतरी चोरलाय, मला सगळ्यांची झडती घ्यायला पाहिजे. आणि आता सगळ्यांच्या पर्सची तिचा नवरा झडती घ्यायला लागतो. एक एक करून सगळ्यांच्या पर्स बघितल्या जातात. कुणाच्याही पर्समध्ये तो हार सापडतच नाही, कारण हार असतो मालतीच्या पर्समध्ये ठेवलेला. पण मूर्ख इकडे आता शलाकाला माहीत नसतं की तिचा डाव तिच्यावरतीच उलटणार असतो. ती सांगत असते, आई, अगं माझा चांगला सोन्याचा हार होता, कुठे गेला बरं? कुणी चोरला असेल ते? काही नाही, एकूण एक सगळ्यांची मला झडती घ्यायची आहे, म्हणजे आहेच. असं म्हणत ती आता हट्टाला पेटलेली असते. सगळ्यांची झडती घेतली जाते. त्यावेळेला सार्थक म्हणतो, झालं शलाकाताई, तुझ्या मनासारखं झालं का? कुणाच्याही पर्समध्ये हार नाही ना सापडला? यावरती शलाका म्हणते, कुणाच्याही पर्समध्ये म्हणजे? अजून सगळ्यांच्या पर्स कुठे चेक केलेल्या आहेत? सगळ्यांच्या पर्स चेकच झालेल्या नाही आहेत, त्यामुळे कुणाच्या तरी पर्समध्ये हार सापडायलाच पाहिजे की. असं म्हणत ती आता आनंदीच्या आईबाबांची पण झडती झाली पाहिजे असं म्हणते. आता सार्थकला खूप मोठा धक्का बसतो. सार्थक म्हणतो, काय बोलतेस तू ताई? याच्यावरती शलाका म्हणते, हो तर मग सगळ्यांची झडती व्हायला नको का? कारण ज्यांनी हे केलंय त्याला
सगळ्यांना धडा शिकवलाच पाहिजे असं म्हणत आता ती चिडलेली असते, सगळ्यांची झडती घेते। आता मालतीच्या पर्सची आणि अण्णांची पण झडती घेतली जाते। आता मालतीच्या पर्समधून तो हार निघणारच नसतो, कारण त्या हाराचं बरोबर वाट मिळालेली असते। सार्थक आणि आनंदी मालती आणि अण्णा यांच्या बाजूने ठामपणे उभे राहत शलाकाचा डाव एकदम हाणून पाडणार असतात।